आपलं हे जे मन आहे, हे मनच आपला जीवनाचा आरसा आहे. मला वाटतं अध्यात्मशास्त्र तेच आम्हाला सर्वांना सांगतं की तुमच्या अंतरंगामध्ये डोकवा, अंतरंगामध्ये डोकावून पहा की तुम्ही कोण आहात. ज्या तुकोबरांना सांगायचं की तुझं आहे तुझं पाशी, परी वेडा जागा चुकलाशी, त्या तुकोबरांना हेच सांगायचं असेल कि तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. त्या अंतःकरणामध्ये डोकावून बघ की तुझ्यामध्येच राक्षस आहे, तुझ्यातच वानर आहे, तुझ्यातच मानव आहे आणि तुझ्यातच देव आहे. कोण बनायचं हे तू ठरवायचं आहेस. ठरवण्यासाठी देवानं तुला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या 83,99,999 प्राण्यांना किंवा जीवांना दिल्या नाहीत त्या तुला दिलेल्या आहेत. म्हणजे काय तर मी तुला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीच्या जोरावर तू भलं बुरं ठरवू शकतोस. म्हणून ही संत संगती, या संत संगतीमध्ये काय सत्संगामध्ये आपण काय यायचं तर आपल्यामध्ये असणार राक्षस डोकावता कामा नये. आपल्यामध्ये राक्षस आहे की नाही कसं समजणार आपल्याला? ज्यावेळी आपल्याला दुसऱ्याची कधी दया माया येत नाही तर 100% समजायचं आपल्यामध्ये शकटासूर आहे, तृणासूर आहे, कंस आहे, अफजल आहे, कसाब आहे, अगदी वेगवेगळ्या प्रकारचे क्रूर कर्म करणारे जे लोक आहेत हे आपल्यामध्ये आहेत. ज्यावेळी आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करता येत नाही, कोण पण टोप्या घालून आपल्याला जातो, तेव्हा समजायचं आपल्यामध्ये वाली आहे, आपल्यामध्ये सुग्रीव आहे. थोडक्यात आपल्यामध्ये आज सुद्धा वानर आहे. म्हणून आपल्याला लोक समोरचे टोपी घालतात, आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करता येत नाही. जोपर्यंत आपल्यामध्ये धूर्तपणा आहे, किती तो बघा, एका ठिकाणी आग लागली होती आणि सगळे लोक धावले, त्याच्या दाढीला आग लागली होती म्हणून. एक समोरून माणूस आला, विडीचा तलपी होता, तो त्या दाढीवर विडी पेटवायला लागला. तर म्हणा अरे थांब थांब थांब, विजू नको, माझी तेवढी विडी पेटवून घेतो आणि मग विज. तुझी दाढी जळली तरी चालेल पण माझी विडी पेटली पाहिजे. त्याला म्हणायचं माणूस. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या आपल्या यामध्ये आपण कुठे बसतो ते बघा. काही माणसं अशी सुद्धा आहेत, इथे सुद्धा काही देव बसलेत की दुसऱ्याचं दुःख बघितलं की त्याला कळवळा येतो. ही देव होण्याची लक्षणं आहेत, लक्षात घ्या. दुसऱ्यावर आलेला प्रसंग बघितल्यानंतर हृदयामध्ये कालवा कालव होते, अरे देवा असं कधीच कुणावर प्रसंग आणू नकोस. असं ज्या दिवशी वाटायला लागतं त्या दिवशी समजायचं की आपण खऱ्या अर्थानं अध्यात्मामध्ये आलोय. एक अक्कलकोट स्वामींचा भक्त गुरुवारच्या दिवशी मंदिरात जात असतो अक्कलकोटला. त्यावेळी समोर असे दुकानाचे ठेले लागलेले होते, वेगळ्या प्रकारची फळं वगैरे मिठाया विकायला आल्या होत्या. त्यात रत्नागिरीमधला हापूस आंबा पण विकायला आला होता. आता अक्कलकोटला हापूस आंबा म्हणजे नवीन आहे, त्यामुळे त्या भक्तानं हापूस आंबा मार्केटमध्ये आला, पहिलाच आला आहे, स्वामींना घेऊन जाऊया म्हणून एक पेटी विकत घेतली, एका हमालाच्या डोक्यावर दिली आणि निघाला. मंदिराकडे चाललाय, स्वामींकडे चाललाय. समोरून एक कळकट मळकट विचित्र, अंगावर कपडे वगैरे इतके विचित्र आहेत, फाटलेत आणि खराब झालेले कपडे, चुरगळलेले, त्याच्या मळ साचलाय, त्याच्या अंगावर पण कसले तरी घाणीचे ओघळ आलेले आहेत. असं एकदम म्हणजे विचित्र दिसेल असा एक भिकारी समोरून आला आणि तो त्या शेठला काय म्हणतोय, शेठ मी 3-4 दिवसाचा उपाशी आहे, मला काहीतरी खायला द्या. तर तो शेठ म्हणतो मला शिवू नको, मी स्वामींकडे दर्शनाला चाललोय बाजूला हो.
तर म्हणाला महाराज शेठ मी शिवत नाही तुम्हाला, पण द्या ना काहीतरी खायला. हा म्हणतो काही मिळणार नाही, बाजूला हो. शेठ मी पैसे नाही मागत, काहीतरी खायला द्या. तो म्हणाला माझ्याकडे काय नाही खायला, मी स्वामींना दर्शन घ्यायला चाललो, कळतं ना तुला. म्हणाले ठीक आहे शेठ, हे काय. आम्हाला जे डोक्यावर जी पेटी होती ना तिकडे त्या भिकाऱ्यानं बोट टाकलं, विचारलं हे काय. तो म्हणाला आंबे. मग द्या ना त्यातले 1-2 आंबे मला खायला. शेठला राग येतो, स्वामीने घेतलेले आंब्याने हा भिकारी मागतो आंबे म्हणजे काय, आणि आंब्याची किंमत किती, आणि असले भिकाऱ्याला नको ते डोहाळे कशाला. म्हणून तो कंबरड्यात लात घालतो त्या भिकाऱ्याच्या, आणि म्हणतो चल साला बाजूला. भिकारी तो भिकारी, आणि आंबे मागायला. तुला माहिती आहे काय स्वामीने घेऊन चाललोय मी. तो भिकारी बाजूला होतो. हा मागचा पुढचा विचार करत नाही, त्याच्या कुठे लागला असेल, त्याला किती त्रास झाला असेल. धुंदी असते ना आपल्या डोक्यावर. आणि मग हा स्वामींचा भक्त मंदिरामध्ये जातो. स्वामींच्या जवळ गेला, ती हमालाला पैसे देऊन पाठवून देतो, आणि ती जी आंब्याची पेटी असते ती स्वामींच्या चरणाजवळ बाजूला ठेवतो, आणि साष्टांग दंडवत घालून नमस्कार करतो. नमस्कार केल्यानं उठणार इतक्या स्वामी ताडकन उठले, त्याच्या कंबरड्यात लात घालतात. चल साला भिकारी, आंब्याच्या पेट्या घेऊन येतो. तिथं एक आंबा मागितला तो द्यायला तयार नाही, आणि भिकारी म्हणे मी अन्नदान करणार आणि पुण्यदान करणार. अरे ज्याला एक आंबा देता येत नाही तो पेट्यांचं काय दान करणार. त्याच्या डोळ्यामध्ये लगेच चमकलं, आणि त्याच्या लक्षात आलं की ज्यांच्या कंबरड्यात लात मारली तो भिकारी नव्हता, स्वामी समर्थ होते ते. मग त्याने अगदी साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले गुरुराया माऊली मी तुम्हाला ओळखलं नाही, नाहीतर माझ्याकडून अशी चूक झाली असती का. त्या अक्कलकोटच्या स्वामींनी त्याला सुनावलं आणि सांगितलं देव तुला बोंबी हिरा मस्तकी तुरा कर कटेवर उभा विटेवर असा भेटायला येणार का कधी. देव असा नाही भेटणार तुला. तुला जर देव बघायचा असेल तर रंजल्या गांजल्यांमध्ये बघ, याच्यात देव आहे, इथं देव आहे. ही जी दृष्टी आहे ती आम्ही संत देतो म्हणून संतांकडे यायचं.